चलो चलो निघालो. जवळपास आहे ना 8:45 व्हायला आले. बघा हा इथं सगळा असं रूम होतं. पाठीमागे जॅकेट वगैरे बाकी रेडी झालो. आपला जो गाडीवर असतो हे घातला म्हणजे काय जीन्स आणि टी शर्ट. कारण कसं टी शर्ट हलका असला ना की बरं पडतं. वरती जॅकेट घातलं का टेन्शन नाही. नाहीतर मग ते जाम घातलं ना का गडबड होऊन जाते. बाकी गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. सुंदरशी सुरुवात. गणपतीपुळेमध्ये सध्या आहे. काल जाऊन दर्शन वगैरे घेतलं, मस्त सगळ्या गोष्टी झाल्या. आता काय करतोय, आता 9:15 झालेत. बोललो पहिले इथे समोर काल रात्री जेवलो ना, त्यांचा तिथे नाश्ता वगैरे मस्त. लास्ट टाइम मी आलतो ना तेव्हा पण मी तिथं नाश्ता केला होता. नाश्ता करूया आणि मग एक मार्गे निघालो ना की जवळपास मला वाटते 274 किलोमीटर काहीतरी ते आपलं अंतर असेल. आता पण आपण काय हायवे नाहीत जाणार आहोत, आतल्या रूटने जाणार आहोत, फेरी बोट किंवा बाय रोड कसं पण. बट ते करतो का आतल्या रूटला लोकेशन आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या आतापर्यंत भारी येतात. आता आतमध्ये हायवेला फक्त रस्ते 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 त्या सगळ्या गोष्टी. ओके रेडी झालोय, आता चेकआउट करूया, नाश्ता करू आणि निघूया. प्रॉपर्टी तिकडं पण गाड्या लागल्यात. काल कोण नव्हतं, नंतर आता मोठे आलेत आणि अजूनही ना इकडं काम चालू आहे यांचं. अशा सेम खाली आहेत आणि सेम वरती रूम. सेम वरती पण सेम तसंच आहे. इकडं खाली आहे आणि हे इकडं आहेत ना, इकडं कामं चालू आहेत हे बघा. आणि बरेच जण रात्री आलेत, आधी कोण नव्हतं सकाळी. हे समोर पण यांच्याच आहेत, पण समोर स्वस्त्यातले आहेत. हे जरा हे चांगल्यातले, हे डिलक्समध्ये. समोरचे साधे चलाव कामवाले आहेत. इकडे स्विमिंग पूल पण आहे, पण स्विमिंग पूलला काय मुहूर्त लागला नाही. असो ते समोर आहेत. परत त्या ते बघा शूजचा झाला पैसा वसूल. कारण शूज तिथे साऊथला वापरले, नंतर ते तसेच ठेवलेले होते. गेले काम, त्यांना जुगाड केलं सध्या चालू दे. नाश्त्याची इथं बॅग ठेवून होतो, साईडला हॉटेल आहे. आणि आता बोलो गाडी घेऊन जाऊ, कारण काय होतंय एकसाथ एक गेले काम अजून. पण त्याला गाडीचा मला वॉर्मअप करूया, जाऊया. हे बघा हे होते ना हे समोरचे, हे साधेवाले आणि आतमधले ते एकदम ओके. हा काम चालू आहे इथून. गाडीवरती दव बघितलंच किती पडलंय, फुल झालंय सगळं. फडकाकडे झाला, फडका मारू. चेनला आहे काय थोडासा मारतो तिकडे चेनला. बॅगच आहे सगळं. पेट्रोल पण बघितलं ना 3 पॉईंट अजून आहेत, म्हणजे काय टेन्शन नाही. थोडंसं टाकलं का टाकी फुल होऊन जाईल. आणि त्या डिस्टन्स पण आपल्या जवळ पोहोचल गाडी, काय प्रश्न नाही ना. तर हिचं कसं साऊथवरून आलतो ना, त्यानंतर ऑइल वगैरे मी चेंज केलं नाही, तर गाडी चाललीच नाही. आत्ता गाडीची एवढं अराउंड रनिंग तरी झाली आणि तेवढंच होतं. कसं गेलो ना काही ऑइल वगैरे प्रॉपर चेंज करून देऊ, जे परत पुढच्या राईडसाठी गाडी रेडी. टेन्शन नका. पुढचा बघूया. यंदा होता एक मोठा प्लॅन, पण काय आता होतं माहित नाही. कारण आपण बाहेर गेलो का मिनिमम 15 दिवस तरी आपले जातात कमीत कमी. त्याच्यामुळे बघूया. एकटं जायचं आपण जाऊ शकतो, म्हणजे बाकीच्या सोबत असतो आपला माणूस, त्याला पण बघून जावं लागतं ना. बघूया कसं होतंय. आता आज जाऊ आपण, घरी पोचू. उद्याची गॅप, परवाच्या परत दुसरा प्लॅन आहे, म्हणजे 1 डे आहे, पण तेव्हा पण मजा येईल. मी आहे, नंतर आदित्यचा पण आहे, शिवम येणार आहे आणि सार्थक एक बोलला येणार आहे. बाकी तर कोणतं माहिती नाही. बाकी बघूया आता उद्या गेल्या, उद्या दिवस आहे ना. आज गेल्यावरती काय होतं प्लॅनिंग मध्ये असं गाडीचा वॉर्मअप करूया आणि चलो. आहे ना कांदा पोहे सांगितलेत, कांदा पोहे खाऊया आणि निघूया. चलो भाई चलो, निघालो. अरे यार हे हो, अरे बापरे, निघालं वॉटर क्रॉसिंग. तर सध्या 3 पॉईंट आहेत. पेट्रोल टाकून देऊ, टाकी फुल करून देऊ, म्हणजे टेन्शन नाही जाईपर्यंत. तर किती पहिलं दाभोळचं लोकेशन लावलंय. 92 किलोमीटर कुठून झालं रे दाभोळ. आता 68 होता. चेंज कसा करायचा असं चेक करायला लागेल थांबून. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. चलो बाय बाय गणपतीपुळे, फिर से कभी आएंगे. अभी तो हम लोग चले. बरेच जण आहेत सकाळी दर्शनाला जातात. डॉगेश
आता कसं पेट्रोल टाकलं ना, भले पुढे पेट्रोल भेटल पण माहीत ना आपल्याला, पण इथं जवळ पेट्रोल 3 होते पॉईंट, गेली असती गाडी. पण ती कशी माहिती आहे, एकदा पॉईंट कमी दिसले ना की रेंजची एन्झायटी होते, मला तरी होते भाई. ते इलेक्ट्रिक गाडी कसे काय लोक घेऊन जातात माहीत नाही. 3 पॉईंट असले तरी पण होते की बाबा नाही कुठं नाही भेटलं, कारण मधले असे जे येतात ना एरिया, तिथं कधी कायच नसतं. पण ठीक आहे, गावांच्याच आहे ना, गावांमध्ये भेटून जातं, पण तरी पण नाही, गडबड नको, गडबडवाला काम नको, त्यापेक्षा गप भरलेलं चांगलं. आता फुल केलं, टेन्शन नाही, बिंदास. चलो आता घर पे जाणे काय, घरी जायचं असलं का ती ओढ लागते, बाबा चला घरी पोचायचं असं होतं. गणपतीपुळेमध्ये चालू, कारण हा रूट आहे ना, हा आतून आहे, जो आपला फेरी बोटवाला आहे तो. म्हणजे आता ही कोस्टल रोड ट्रिप होईल इकडून पुढची, कारण का नुसती रोड ट्रिप ना, कोस्टल होईल, कारण बोट भेटणार आपल्याला फेरी बोट. जर वरतून गेलो असतो ना तर डायरेक्ट गेलो असतो. आता हे आतून जाऊया आपण, ती पण मजा वेगळी आहे ना. चलो आता इथून लेफ्टने जायचं आपल्याला. ते प्राचीन कोकण वगैरे सगळं इकडं आहे, पण ते काय काल आम्ही येईपर्यंत बंद झालं ते सगळं, त्यामुळं काय नाही करू शकत. आणि आज काय थांबायचं ना, आज जायचं आहे, उद्यापासून परत काम सुरू. तुला हे मालगुंड आलं, मालगुंड ग्रामपंचायत मालगुंड, कविवर्य केशव सूत प्रवेशद्वार ग्रामपंचायत मालगुंड. स्कुबा डायव्हिंग, बरंच काय ॲक्टिव्हिटी बरंच आहेत, पण ते थांबायला पाहिजे यासाठी. असं आहे, पटापट पळून नाही या ॲक्टिव्हिटी करायच्या बोलल्यावरती. दुसरं बरोबर पण चालली शाळेत, कारण टाईम झाला ना. हां बघ सगळेजण तर दिसते स्कूल. इकडची ड्रेसिंग बघ कशी आहे, अशी आपल्याकडे पहिली होती अशी आहे. जयगड सरळ. हे कुठलं आलं, नेवेडी चाफे. हे नजारेच आहेत रे, काय भारी वाटतंय, एक नंबर. आणि इथं मध्ये जाय ना एक लाईट हाऊस लागतो, त्याचं तर मला नेमकं लोकेशन नाही माहिती. तो जर दिसला ना आता मला रस्त्यात, तर थांबू, दाखवीन तुम्हाला. भारी. आणि पाण्याचा कलर पण बघा कसला, आणि एकदम क्लीन आहे, काय घाण नाही, ऑइल नाही, काय नाही, एकदम क्लीन पाणी आहे. जबरदस्त, सुंदर वाटतं. तो हे जे लागतं ना लाईट हाऊस, ते पण भारी लोकेशन आहे एकदम. असं इकडं लाईट हाऊस आहे ना, इकडं पूर्ण बीचचा व्ह्यू आहे. आता हा हे चेक कर, आता हे पूर्ण आहे ना गावातून येतो, एकदम जवळून रस्ते छोटे. कारण गुहागर पण आहे ना, गुहागर भेटत बरं असेल, गुहागरचा पण बीच मस्त आहे. सगळेच बीच भारी आहेत यार. कारण येताना आलतो ते पण आतूनच रस्ते होते, पण ते रुंद होते. हे सगळं गावागावातून छोटे रस्ते आहेत सगळे. हे शेड पण कशी बनवलं आहे पूर्ण रोडलाच, मंदिरासमोर. गावातून बाहेर निघून आहे ना, रोड आलेत पद्धतशीर. पुढे गच्चीरुजक आहे. अरे वा, हे मस्त वाटतंय, बोटीवरच बनवलंय. आणि हे काय, जिंदल विद्या मंदिर रत्नागिरी. आलो जयगडला पोहोचला. तर मला जयगडची पहिली फेरी बोट आपल्याला इथे भेटेल. आता ह्याच्या साईडून आहेत ना बाहेर रोड, पण रस्ते आहेत, पण मग थोडं अंतरला मग काय बोलतात, अंतर जास्त वाढतं मग परत रोडने जायचं झालं तर. असं होतंय हे वगैरे व्हायला. तसा पोचलं आपण परत, बोट लागले का नाही ते बघू दे पहिले. आपण चुकीच्या ठिकाणी नाही, बरोबर आलं सर. गाड्या कुठून जातात, हां इकडं. हां ही गेली आहे ना यार, गेली एक तर गेली, तर दुसरं याही पण थांबायला पाहिजे. ते छोटी आम्ही आता यायच्या 1-2 मिनटं आधी सुटली, नाही तर बोट भेटली असते. आता 11:45 आहे, आता जवळपास ये रे बाहेर 10:15 झाले, तरी थांबायला लागेल तोपर्यंत. चलो आता फेरीबोट भेटली, जवळपास 11 वाजता आले. जायला 15-20 मिनिटं पलीकडे, आणि तिथून मग आपलं हे विसरते यार नाव, दाभोळ. ही पहिली फेरीबोट दाभोळला भेटेल, तर पुढची एक भेटेल, आणि नंतर एक चौथी. 4 फेरीबोट भेटतील. सकाळी एकदा टायमिंग टेन्शन नाही, एकदम उशीर झाला संध्याकाळी मग ते टायमिंगचा प्रॉब्लेम होतो. सकाळच्या भेटतो, मागाशी आलतो आम्ही आलो आणि बोट गेली, नाही तर मग पटकन पोहोचलो असं आपण तिकडे. चलो पोचलो इथे. आता आपला मॅप लागू दे.
चला पुढून मॅप स्टार्ट आपला. आता जायचं आहे 48 किलोमीटर. चिंगसो मला वाटतं हा रोड वाढवतात इकडं. हां वाढवतात कारण छोटा होता ना, कारण हे बघ हे केवढं खतरनाक काम आहे. चल बाबा चंडीवर नको थांबू, हा पण आताच बाहेर आला. आहे ना खतरनाक कामं चालू आहेत. रस्ता वाढवतात मला वाटते. अरे एवढी स्लो गाडी काय चढत नाही का ह्याची? नाही तेच मोसम सुटून जमत ना वरती चढत असलो ना का चढणाऱ्याला पहिलं येऊन द्यायचं, उतरणारा काय लगेच उतरतं खाली. मोसम तुटला की गाडी पाडायची भीती असतं, बाकी काय नाही. पाठी यायची. इकडं थोडं जास्त जवळ जंगल आहे, तिकडं कसं रोडच्या जरा लांब आहे. तुला काय कंपनी आहे का समजत नाही. एवढं मोठं स्ट्रक्चर कसलं आहे. हो इथं थोडेसे रस्ते आहेत ना, थोडेसे डॅमेज आहेत नॉर्मल तरी, आणि ते पण असे बारीक खड्डे, मोठे खड्डे नाही. कारण तिकडून आपल्या गणपतीपुळामध्ये हे पण रस्ते एकदम स्टॉप होते. पण रस्त्यांचं काम आहे ना इथं बघितलं, इथं लगेच करतात काम ठेवत नाही, त्याच्यामुळे ठीक आहे. ते काय रिसॉर्ट आहे. आता बघितलं वेळणेश्वरला लेफ्ट जायचं, पण आपण अजून वेळणेश्वर जायच नाही, कारण आपण सरळ चाललो आहे गोवाघर स्ट्रेट. बाकी सगळं स्ट्रेट आहे, आम्हाला स्ट्रेटच जाऊ ना. वेळणेश्वरला गेलो ना आतमध्ये तर वेळ जाईल अजून परत हे सगळं काढून जायला. आता वेळणेश्वरला काय जात नाही, चलो सरळच. इथं येत ना, इथं थोडे बघ हे असे झाले रस्ते हो, आणि नेमके सावलीत राही असे कळत नाही खड्डे. तिकडं गोवाघरमध्ये मेन ह्याच्यात मार्केटमध्ये आलो, गोवाघरमध्ये आतमध्ये आलो, त्याच्यामुळे मच्छी फ्रेश मच्छी शिंबोरी. हां गोवाघरमध्ये आलो आतमध्ये, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी आहेत. नाही पालशेत आय थिंक सो, गोवाघर नाही पालशेत आहे, पालशेत. आता हा इथून रस्ता आहे ना, इथून तर प्रॉपर बनवला आहे रस्ता. मध्ये थोडे खड्डे होते, पण हा तर मला प्रॉपर दिसतोय. बघूया आता कितपर्यंत आहे असाच रस्ता चांगला. कारण चांगला रस्ता असला ना तर स्पीड चांगला मेंटेन होतो, नाहीतर मग ते स्पीड तुटतो पूर्ण. काम चालू आहे काय? हा जंगलातला रूट आहे मधला पॅच एवढा. लास्ट टाइम आम्ही आलतो ना पण असाच रस्ता, मध्ये बोललो हे असं कसं आलं, बोला नक्की हाच रस्ता आहे की नाही, पण हाच रस्ता असता असं होता. मध्ये असं वाटलं आईला असं आलो बोलून निघतोय बाहेर का नाही, नुसतंच जंगल आणि लहान माती आली. रस्ता बघितल्यावर तुम्हाला वाटतंय आता असं वाटतं कुठल्या तरी गावात चाललोय, पण हा रस्ता पुढे जॉईन करेल. खतरनाक रस्ता. लास्ट टाइम पण आलो ते पण असं, अरे बोलू कुठं आलो या जंगलात, असं झालं. पण हा रस्ता आहे आणि तो बाहेर काढून तिकडे हायवेवरून तिकडे आतमध्ये आणला. आईला लोकांच्या गाव खलाट्या फिरतोय, आपल्या तर फिरतो आता लोकांच्या इथल्या फिरतोय. मॅप खतरनाक आहे. मॅप काय करतो माहिती नेहमी, जिथून तुम्हाला जवळचा रस्ता असेल ना जो तो दाखवणार मॅप. हा रस्ता येईल भविष्यात, येणाऱ्या टायमात होईल का नाही. पोल वगैरे लागेल. लास्ट टाइमला आलतो ना तेव्हा एवढा पण नव्हता, हे आता केलंय तरी प्रॉपर आहे. येणाऱ्या टायमामध्ये तो रेडी होईल पूर्ण, पण पूर्ण आतून आहे रस्ता हा असा. वाटतं हायवेवरून तशी तिकडून चढलो नाही, ह्या डोंगरातून आहे ना पुरं इकडे खाली आलो आपण. हे वय समोरच्या
त्याला जाम मजा येतं असं भारी भारी काहीतरी वेगळं. आता कसं इथून आम्ही आलो होतो ह्याच्या आधी पण, म्हणून माहिती आहे हा रस्ता काय वाटला नाही. आत्मन मॅपवर दाखवतं, माहिती नसलं आणि पहिल्यांदा कोण आलं ना त्या थोडं अरे डोंगरात कुठं चाललो, रस्ता चुकलो काय असं वाटतं. बघितलंस कुठं काढलं मॅपने, टर्न बघ टर्न बघ. अजून मगाचा रस्ता आलता ना, आपण तो इकडे आतमध्ये घुसलो तो इथून पण जॉईन झाला असता, पण त्याने तो रस्ता नाही दाखवला, आतला रोड दाखवला जंगलातून जंगलपट्टी करत. पुढचे सरळ हायवेने पटकन आलो असतो. वेल्दूर मुंबई किती आहे इथून 284, दापोली 34, धोपावे 5.7 किलोमीटर. आलो आलो आपल्याला जायचं राईटला, वेल्दूर वरून जाऊ आपण. तिकडून तो रस्ता आहे मला वाटतं. हे मॅप हा गांगर होतं रे, सगळीकडून असं गोल 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 फिरवत नाही. हा आली काय बोट, हा ते बघ समोर पोचलो तिकडं. ते बघ ते बघितलं समोर मोठे बघ तिथे उभे, ते येईल आता. एवढ्या जवळ अंतर मोजून 10 मिनिटं जातील पलीकडे जायला. हे बघा फेरी बोर्ड आली पण समोर आहे ना, गाड्या उतरतात सगळ्या टर्न मारून. आता ही तर एकदम समोर होतं, ही पण लगेच पोचलो 10 मिनिटामध्ये, काय जास्त वेळ नाही. तेव्हा तो समोर तिकडं पोर्ट आहे तिथं, हेच हे आहे. चलो 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 चलो. अरे कोणला हन देतो दादा, चला फोर व्हीलरवाले. ओके ओके. नाही 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 बरोबर आहे. नाही 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 बरोबर. 1:15 झालाय आणि आता इथं आहोत दाभोळला. दाभोळ ते धोपवे आता झाली. तर इकडे गेलो पलीकडं का अजून एक फेरीबोट लागेल आणि ह्याच्यानंतर मग आपली आगरदांड्यावाली का संपला विषय. पटापट पटापट पोहोचलो पलीकडे. चलो उतरलो, जाऊया आता. अजून 2 फेरीबोट बाकी आहेत आपल्या. तर आपल्याला मारायचं हा एक. चला चला परत गावातून चला, सगळे भाजीवाले दुकानवाले बघत चला. हो हो हो. ही तर किती 5-10 मिनटाचं जमते. 10 मिनटं पण नाही लागत पलीकडे यायला, एवढं जवळ अंतर आहे. हा जर ब्रिज झालेत ना तर कसलं फास्ट येईल माणूस. एवढी आहे. आलो आलो फायनली बाहेर आलो. अरे बाबा इकडं डोंगर जायत रे मोठे, बाबा रे बाबा. ही बघ चढ नाही का मस्करी. डायरेक्ट उभा डोंगर. कसं होतं डोंगराच्या पायथ्याशी हे आहे समुद्र किनारा, आणि परत डोंगर चढून दुसऱ्या डोंगरात जायचं आहे. हे बघ डोंगरवरती डोंगरवरती हे रोजच्या ना गडबडच आहे मोठी. बरोबर बघितलं ना 1:23 झालेत आणि आता डायरेक्ट मोडचं लावलं लोकेशन. 138 किलोमीटर अजून बाकी आहे. 4 तास एक सांगते आरामात एकदम या स्पीडनी. आणि इथं आहेत ना, इथं रोडचं हे लागलेत, वाट लागलेली आहे. कारण मध्ये मध्ये बघा याच्या टर्न बिनवर खड्डे आहेत, बाकी मध्येच चांगलं येतं मध्येच खराब येतं. त्याच्यामुळे इथं स्पीड मेंटेन नाही होत जसं तिकडं होत होता. त्याच्यामुळे तिकडं मुरुडला पोचलो ना का आरामात मस्त जेऊ, म्हणजे टेन्शन नाही. फेरीबोटमध्ये पलीकडे गेलो काय, कारण एकदा उशिरा फेरीबोटचं टायमिंग तिकडं ना तर गडबड होतो मग परत. त्याच्यापेक्षा पटापट जाऊ पलीकडे आणि मोकळं होऊ. यांचं हा मधली सुट्टी झालं, ताटा इटा धुवून झाला, डबा झाला, जेवून झालं. हे अर्धी पोरं सुटली. बघ चालली पोरं घरी. दापोली ते कुठली आहे, गुरुंड, काय 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 नाव आहेत गावांच्या आतमध्ये रे बाबा, खतरनाक.
चलो आता इथून आहेत ना एक परत आता इथे दापोलीत पोचलो. इथून आता 2 रूट दाखवतो आहे. एकदा एक आतला तो आहे तो स्लो दाखवतो आणि एक राईटने फास्टर दाखवतो. मग फास्टरनेच जाऊया, पटापट निघू. आता बघा समोर बोर्ड दिसतोय ना. ए बाबा कचरो टाकलेत का मस्करी हो. लेफ्ट साईड मुरुड कर्दे, हे आपलं इथलं मुरुड आहे. हरदे, अंजरला, केळशी. आणि राईट साईड खेड, महाबळेश्वर, चिपळूण, मंडणगड, पुणे आणि मुंबई. चलो आपण राईटने जाऊ. अरे हा ते कुठं आहे दिसला. हा उसाचा रस आहे. फालुदा खायला थांबलो होतो. फालुदा खाल्ला एक. नंतर काय आपलं बदाम शेक प्यायलो. तर घरी गेलं सगळं बंद रे बाबा. बाहेर गेलो ना किती पण ठरवलं काय नाही खायचं ना तर नाहीलाच होतं, का ऑप्शन नाही. चलो आता इथून लेफ्ट मारून जायचं. आपण गेलो असतो पाठीमागूनच, बट आपला हा जरा फास्ट रूटवाला असा मॅपने दाखवला. तर बघू फास्ट रूट आहे का नाही ते गेल्यावरच समजेल. तोपर्यंत काय नाही कळत. 5-7 किलोमीटरचा फरक आहे आपल्या आधीच्या ह्याच्यापासून, पण ठीक आहे. आणि फेरीबोट पण ना मराठी भेटणार आता. दोन्ही फेरीबोट आपल्याला अवॉइड होते त्यातून. अवॉइड येणार ना आपल्याला. आता आत्तापर्यंत आहे ना रस्ता मस्त आहे. चांगली गाडीला स्पीड चालवते. 70-80चा गाडी चालते मिनिमम, काय वाईट नाही. पण तिकडून गाडीला नाही ना पिकअपच ना खड्डे होते. आता बघूया अजून कितपर्यंत भेटतं आहे, कारण अजून 124 किलोमीटर बाकी आहे मुरुडपर्यंत. मुरुडचं लोकेशन लावलेलं आहे त्याच्यामुळे. हा बघा हे आतल्या रूटने आलो ना. हे बघा इकडे आहेत ना डोंगर फोडले आहेत, म्हणजे कसे रस्ते मोठे करतात. आता हे होतील रस्ते. अय्या 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 वादळ एवढे धूळ. एवढे ह्याच्यात नाही रंगलो कधी, तेवढे आता इथं रंगणार आहोत मला वाटते. इथपर्यंत रस्ता मस्त होता. असं धूळ खाईत नको बाबा रे बाबा, धूळ खाईत नको. हे बघ नुसती लाल 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 हो होता. तो मॅप नेतोय फास्टेस्ट रूट आहे म्हणून, पण मला वाटतं सगळाच काम चालू आहे काय. मगाशी तर आलो पटापट. इथं बघते सगळीकडे हे खोदाखोद झालं आहे काम. लालमध्ये रोड ते बघा इकडे रोड रोड जर चालू आहे तर काय माहिती. बाबा पूर्ण नसून म्हणजे झाला, नाही तर पूर्ण जाई पण ते असंच. पण 118 का 115 किलोमीटर आहेत बाकी. हा रोड आहे ना हा स्टार्टिंगपासून चांगला, पण तिथं मध्ये जाते बघा हे सगळे पॅच खोदलेत रस्त्याची. लेंथ वाढवतात ते, त्याच्यामुळं कामं जोरदार चालू आहे. आणि मोठी गाडी तर पुढं असेल तर वाट लावलीच मला समजतं आपले. हे बघा हेच चालू यांचं. इथून लेफ्टला जायचं. बघू दे काहीतरी बोर्ड आला आहे. तर इथून तरी असं रे बाबा कंटिन्यू रस्ता चांगला. कारण हे लेंथ बघितलीत कपडे वाढवलं 2 साईडला. हां महाड, मंडणगड आणि खेड. आपल्याला जायचं लेफ्टने महाडला 38 किलोमीटर. आता चांगला सर आता अजून पण बघितलं ना तर अजून 113 किलोमीटर अंतर बाकी आहे. बरं पाहण्यासाठी थांबलो, थोडं रिलॅक्स करूया बोललो आणि जाऊया. आता इथं मॅपवर बघितलं ना तर बरोबर 6:30 वाजता पोहोचतो दाखवतोय अलिबागपर्यंत. जर नॉनस्टॉप गेलो तर थांबलो जरा जेव्हा बिवाला तर मग वेळ जायला अजून. काय केलं तेच बोलतोय. त्या बोटचा हे स्किपच करून टाकला इकडचा. ह्या रूटने आलो, नाहीतर मग त्या बोटला फेरी बोटला परत थांबून मध्ये मुरुडला जा, मुरुडवरून मग तसं या बोललो. मग डायरेक्ट बाय रोडच जाऊया म्हणून मग हा रोड पकडला. नाही तर मग तसेच गेलो असतो तिकडे जात होतो. असं आहे ह्याच्यात अवतार होतं. घरी जाऊन आंघोळ केल्याशिवाय बरं नाही वाटणार. परत प्लॅनमध्ये परत एकदा चेंज झाला आहे. काय झालं आता इथून आधी मुरुड टाकलेलं. मुरुड होतं 107 किलोमीटर. मग परत डायरेक्ट अलिबाग सर्च केलं तर बघते अलिबाग 137 किलोमीटर आहे. मग बोललो मुरुडला कशाला जा, मुरुडला जा. मग मुरुडहून इकडे या. याक्षा डायरेक्ट बोललो रोया मार्गे वावे वगैरे मार्गे डायरेक्ट आपण अलिबागलाच पोहोचूया. मग आता तोच रूट लावला आहे. तर डायरेक्ट चलो अलिबाग. 6:30ला पोहोचू दाखवते नॉनस्टॉप गेलो होतो. बघूया आता चलो. आतमध्ये आलो ना. हा पेट्रोल पंप बघा. इथं बाहेर हायवेत निघालो तेव्हा पेट्रोल पंप आहे. म्हणजे इकडच्या लोकांना एवढं 30-35 किलोमीटर तरी मिनिमम पेट्रोलसाठी यायला पाहिजे. इकडे तरी
आहे तिकडं दापोलीत तरी कुठेतरी एक ठिकाणी कठीण काम आहे. रोडचे कामं मात्र जोरदार चालू आहे तो. सगळे एकदम A1 क्लास होणार आहेत रोड सगळे. हॅलो महाप्रळला काहीतरी आलो. महाप्रळ नाव आहे काहीतरी. अर्धा रस्ता चांगला, अर्धा डिस्को. कुठं जायचं आपल्याला? इकडं ट्रेन करून जायचं आहे ना. हां पार्किंग मग प्रॉपर आहे एकदम याला. मस्त रस्ता बनवला आहे. झोपी टन झोपी कसला आहे ना. हे अशी तो गावातले लोक हे अशीच. एकदा जातात तिकडे काहीतरी बघितला आता मसाळा आपल्या त्याच्या राईट. हे बघ दिव्यागर पाठी राहिलं कळलं. आपण पुढं आलो. दिव्यागर वगैरे मागं राहिलं कळलं. आता इथं बघ ह्या रोडला आपल्याला जॉईन केला. मध्येच जॉईन केला आपल्याला. आता रस्ते चांगले असतील. आता परत एकदा हायवेवरती गावातल्या गावात जातोय. परत बाहेर हायवेला परत कुठेतरी गावात. असा रूट आहे आपला सध्या. पण मजा येते सगळं बघत एक्सप्लोर करत. एकदम आरामात आलो. जाताना काय एवढं थांबत नव्हतं. जाताना एक दमत गेलं होतं सगळं. जास्त 1-2 ब्रेक घेतले असेल तेवढेच. आता आरामात आलो एकदम चिलमध्ये. काय घाई नव्हती. मला घरीच जायचं आहे. सगळं बघत जाऊ. माणगावला पोचलो. माणगावला हा इकडून रूट आहे ना. हा असा करत इकडं परत हायवे. काय प्रॉब्लेम आहे? हा असा आईला याने अडकवला आहे. असा करत आहे ना पूर्ण. हा माणगावला तर बाहेर आलो. परत तिथून प्रवीण आतमध्ये जाताना इथून गेलं तर आठवत नाही. सकाळी आपल्या राहिला 60 किलोमीटर. तर रोयाला लेफ्ट मारायचं आहे. या अडस झालो. भूक पण लागली. आता काहीतरी मस्त खाऊ. थांबलो काय पहिला पोचूया. आमचा एक माणूस आहे ना भाई. त्याला तर एक चेनच नाही पडत. नुसता फोन करतोय भाई. फोनवर काम काय नसतं पण फोन जाम करत मात्र. रोहा 11, मुरुड 56 आणि अलिबाग 67. चलो हे बघा गाड्या बघा. हे अशा कामावर हे आपले आरसेपला इथं पण आपली अशीच गत आहे. आणि इकडं पण सेम गत आहे. गाड्या निघाल्यात ना आरशात बघणत नाही. गाडी चालतंय साईडने काय नाही चालत. आपल्याला वाटलं कट मारे आता बघितलं कसला आला. कॅमेरा चालू करा तो याला. आणि मगाशी एक गोण घेऊन आलता रस्त्याच्या मध्ये. भोसडी त्याला गाडी तरी बघ अशी आहे तो. आता वाटलं आपल्याकडे आलोय म्हणून. त्यांचं जरा हे बघितल्यावरती यायला फालतूगिरी. एवढं सगळं चांगलं होतं ना. हे बघा इंडिकेटर ना काय नाही गुतलं. आपल्याला वाटलं टाका टाकली गाडी. ह्या खरे आहेत रे बाबा एक सगळे. हे यांना लय सांभाळायला लागतं रे बाबा. हो अरे हे पण धावतोय बाबा. सावकाश अरे हो. अरे हे सुटलं पाहिजेला बाबा. थांब हे कसं काय रे. इकडं सगळे पावसाळलीत. माणसं पण पावसाळलीत. प्राणी पण पावसाळलेत. बाबा रे बाबा. बास अरे जिंकला. अरे बास बाबा दमशील. बास हो मग सांगतोय काय. हा बास वा अरे बाबा चल. हा त्याच्याकडे बघत आला. त्या काय शो लावला त्यांनी. बाहेर पटकन गाडी काढायची तर बरोबर ना.
2.4 किलोमीटर इन लेफ्ट अलिबाग रामराज रोड. हे बघ झाले स्लो. मस्त असा सनसेट. सूर्याला बाय बाय करत आम्ही पण चाललो. आता झालं आलो. हॅलो ए ट्रॅक्टर दादा. बाबू बाबू कसा बघतोय बाबू. आरटीओ बकरांचा आरटीओ मेंढ्यांचा मेंढ्या बकरा मिक्स आहेत. इथं नाही कुठं पण नाही. गडबड आहे भाई असलेले. बघितलंस काय फायनली या रोडला मुहूर्त लागला आणि रोड झालाय. चांगला रस्ता बनवला. कारण आता मजा आली गाडी चालवत. इथपर्यंत आलो होतं. मध्ये थोडंसं आहे कुठेतरी काम करायचं बाकी बनवलं. स्टार्ट टू एंड बनवलंय मला वाटते. आता अजून पुढं बघू दे एंडपर्यंत पण बनवलंय रस्ता. नाही तर एवढे खड्डे पडलेले आया बाबा नको आता येईपर्यंत. आता ओके झाला एकदम. आणि स्पीड पण चांगला मेंटेन होतोय. रस्ता चांगला त्याच्यामुळं. रोड बाकी एकदम मस्त बनवलं. फक्त मध्ये काही गावांचे इथले पॅच आहेत. बाकी तेवढंच आहे. बाकी आता जबरदस्त झाला. नाही तर पहिलं नुसते खड्डे अक्षरशः वेळ लागून जायचं यायचं इकडं. म्हणजे आता बरोबर आहे. तो बोलून आता मूर्त लागलाय त्याला. हॉटेल सुरेखा वावय मल्याण रोड अलिबाग. यशेव तक जाऊ दे. यशेव तर खाशीव नाही तर उपाशीच जाशीव. थांब. हे तर रोडचे कामं चालू आहेत ना त्याच्यामुळे फुल ट्रॅफिक होते भाई सगळीकडं. पण आज ठीक आहे. पण ते होते बाबा एकदाचे रस्ते पण आता रुंद केले पूर्ण. ते कुठचं आतला पाणी नाही पण धूळ जाम रे नेमका आता. आणि वायदर पण लावू शकत नाही. कायच नाही करू शकत. धूळ खाल्ल्याशिवाय ऑप्शनच ना काय. आई हेल्मेट मध्ये गाणी जाऊन ऐकायला ना जी सोलो मध्ये मजा आहे ना भाई ती मजाच नाही का त्यात. एक नंबर. भारी गाणी आणि भारी रस्ता भारी मजा. आता आलो घरी पोचत. तोंडी आहे घरी पोहोचीन आता. बाकी पूर्ण सिरीज बघितली. ज्याने कोणी शेवटचा हा व्हिडिओ बघताय ना शेवटचा एपिसोड त्यांनी पहिल्यापासून बघा. म्हणजे स्टार्टिंगपासून लिंक लागेल. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघतात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन फुडल्या ब्लॉगमध्ये आणि नवीन जर्नीसोबत आहे. लवकरच नवीन परत एक प्लॅन जाऊया. ओके चलो बाय बाय. अटक करा हो पुण्यात.